प्राधान्यक्रम दिसत नाहीत, म्हणजेच प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत किंवा प्राधान्यक्रम जर कमी आले तर अशा वेळेस शिक्षक उमेदवार बंधू भगिनी यांनी काय करायचं? माझा सर्वांना नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की काल म्हणजेच दिनांक 6 ऑगस्ट 2026 ला जाहिराती पवित्र पोर्टलवर सर्व शिक्षक उमेदवारांसाठी त्या जाहिरातीचं अवलोकन व्हावं यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच त्यांना प्राधान्यक्रम सुद्धा आता द्यायचे आहेत आणि त्याची शेवटची तारीख 11 तारीख आहे. मित्र, प्राधान्यक्रम देण्याची घाई करायची नाही. अभ्यासाअंती तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. आणि तत्पूर्वी बरेचसे असे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना प्राधान्यक्रम आले नाहीत किंवा त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत किंवा त्यांना प्राधान्यक्रम फारच कमी आले. तर मग अशा शिक्षक उमेदवारांनी काय करायचं? त्यांनी तक्रार कुठं करायची आणि तक्रार करण्याच्या पूर्वी त्यांनी काय तपासायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक स्लाइड तयार केलेली आहे. ती आता आपण बघता. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ते 2026 प्राधान्यक्रम प्रिफरन्स न दिसण्याचे कारणे आणि तक्रार ग्रीव्हनन्स निवारण प्रक्रिया, म्हणजे तुम्हाला तुमची तक्रारची निवारण जे करायचं आहे कुठं करायचं आणि तक्रार कशी करायची याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी हे आपल्याला बघायचं की प्राधान्यक्रम का दिसत नाहीत हे तपासायचंय आपल्याला. पण जर समजा आपलं सगळं बरोबर आहे तरी आपल्याला जर प्राधान्यक्रम दिसत नसतील तर मग आपण तक्रार कुठं करायची आणि ती कशा प्रकारे करायची हे आजच्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. आजच्या व्हिडिओ मागचा जो तयार करण्याचा जो व्हिडिओ आहे उद्देश आहे, मुख्य उद्देश तो मी आता तुम्हाला सांगतोय. प्राधान्यक्रम का दिसत नाहीत? उमेदवारांना सामोरे जावे लागणाऱ्या मुख्य समस्या, तांत्रिक अडचणी आणि त्यांचे नियम आधारित सत्य विश्लेषण करतोय आपण. म्हणजे प्राधान्यक्रम जर दिसत नसतील तर काही त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण आहे का हे आपल्याला बघावं लागेल. किंवा प्राधान्यक्रम का दिसत नाहीत, त्याचे काय नियम आहेत प्राधान्यक्रम दिसायचे, ते नियम आपल्याला तपासावे लागतील. पण त्यानंतर जर आपलं सगळं व्यवस्थित असेल तर आपल्याला तक्रार निवारण कक्षाकडे जावं लागणार आहे. आणि ती तक्रार कशा प्रकारे करायची ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. बघा, प्राधान्यक्रम न दिसण्याचे मुख्य कारण आहेत. इथं काही मुख्य कारण आहेत. ते कारण आपल्याला अगोदर तपासावे लागतील. तर रिक्त पदांचा अभाव हे एक त्याच्यामधलं मुख्य कारण आहे. जाहिरातीत तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रवर्गासाठी SC NT ओपन किंवा समांतर आरक्षणासाठी जागा उपलब्ध नसल्यास प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. हे एक मुख्य कारण आहे. म्हणजे तुमचं जे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे त्या माहितीला अनुसरून जर जागा रिक्त नसतील तर तुम्हाला प्राधान्यक्रम दिसणार नाहीत. पुढे बघा, सेल्फ सर्टिफिकेशन त्रुटी. तुमच्या जर सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये जर काही त्रुटी असेल तर मग तुम्हाला प्राधान्यक्रम दिसत नाहीत. उमेदवाराने पोर्टलवरील माहिती यशस्वीरित्या सेल्फ सर्टिफाईड केली नसेल किंवा माहिती भरताना चुका झाल्या असतील तर सिस्टीम पर्याय देत नाही, म्हणजे प्राधान्यक्रम तुम्हाला देत नाही जर तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये काही त्रुटी असेल तर. माध्यम व विषय तफावत, माध्यम आणि विषय याच्यामध्ये काही तफावत असेल तरीही प्राधान्यक्रम जनरेट होत नाही. तुमच्या शिक्षणाचे माध्यम उदाहरणार्थ मराठी आणि पोर्टलवर उपलब्ध असलेल्या रिक्त जागांचे माध्यम यात तफावत असल्यास त्या शाळांचे पर्याय दिसत नाहीत. हाही एक मुख्य कारण आहे की प्राधान्यक्रम जनरेट होत नाही. त्यामधले एक कारण आहे तुमच्या शिक्षणाचे माध्यम उदाहरणार्थ मराठी आणि पोर्टलवर उपलब्ध असलेल्या रिक्त जागांचे माध्यम
या तफावत जर असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. हे त्याचे 3 मुख्य भाग आपण बघितलेले आहेत. आता पुढे बघू आपण इतर महत्वाची काही कारणे आहेत. त्याच्यामध्ये भाग 2 मध्ये आपण त्यांना घेतलेलं आहे. ते कोणते कारण आहेत ते सुद्धा आपल्याला तपासायचे आहेत. पात्रता परीक्षेचे निकष. इयत्ता 1ली ते 8वीच्या जागांसाठी टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा संबंधित गटासाठी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. जर तुम्ही या परीक्षा पास नसाल तर तुम्हाला या इयत्ताचे प्राधान्यक्रम दिसणार नाहीत. हाही एक याच्यामधला भाग आहे. तांत्रिक अडचणी आहेत काही. पोर्टलवर हजारो उमेदवार एकाच वेळी लॉग इन करत असल्याने सर्व्हरवर ताण म्हणजे सर्व्हरवर लोड येते. त्यामुळे अनेकदा ओटीपी वेळेवर न येणे किंवा प्रेफरन्स आर नॉट अवेलेबल असे तांत्रिक एरर दिसू शकतात. त्यासाठी 1 वेळा 2 वेळा तुम्ही लॉग इन करून पाहायला पाहिजे. पुढे आपल्याला जायचंय उमेदवारांनी काय करावे. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. प्राधान्यक्रम जर दिसत नसतील तर उमेदवारांनी काय करायला पाहिजे. हातात हात घालून बसायचं नाही आपल्याला. आपल्याला धडपड करायची आहे. कारण प्राधान्यक्रम आपल्याला यायलाच पाहिजे आणि तो तुमचा हक्क आहे, हे लक्षात घ्या. उमेदवारांनी काय करावे. प्राधान्यक्रम मिळवण्यासाठी आणि संधी न गमावण्यासाठी करावयाच्या तातडीच्या उपाययोजना सांगतोय. त्या तातडीच्या उपाययोजना आहेत त्या उमेदवारांनी करायला पाहिजेत. प्राधान्यक्रम मिळवण्यासाठी उपाय. व्हॅकन्सी मॅट्रिक तपासा. जे काही जाहिराती आहेत ज्या अपलोड केल्या म्हणजे अपलोड केलेल्या आहेत, ज्या आता पवित्र पोर्टलवर डाउनलोड या हेड खाली तुम्हाला दिसतात, त्या तुम्हाला तपासाव्या लागणार आहेत. पोर्टलवरील जाहिरातींच्या पीडीएफ तपासून तुमच्या विषयासाठी व प्रवर्गासाठी जागा आहेत का याची खात्री करा. हे तुम्हाला एक करावं लागणार आहे तक्रार करायच्या अगोदर. त्यानंतर मी सांगतो तुम्हाला तक्रार कुठं करायची ते. प्रोफाईल तपासा. तुम्ही भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा. लॉगिंगची वेळ. सर्व्हरवरील ट्रॅफिक टाळण्यासाठी पहाटेच्या किंवा रात्री उशिरा वेळेत पोर्टलवर लॉग इन करा. लॉग इन करण्याचा टाइम आहे. पहाटे करा, रात्री उशिरा करा. तेव्हाच तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम एखाद्या वेळेस ते जास्त ट्रॅफिक असल्यामुळे प्राधान्यक्रम दिसत नाही. कारण पोर्टल एकच आहे आणि हजारो उमेदवार त्याच्यावर ऍट ए टाइम लॉग इन करतात. त्यामुळे सर्व्हर डाऊन होते आणि डाऊन झाल्यामुळे लॉगिंग होत नाही. मग त्याच्यामुळे सुद्धा प्राधान्यक्रम बरेचदा दिसत नाहीत. लॉगिंग झालं तरी दिसत नाहीत. असा एक भाग येतो. नवे नियम. मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी जास्तीत जास्त 100 तर मुलाखतीसह 50 प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा आहे. त्याचा अचूक वापर करा. पुढे बघू आपण. आता तक्रार निवारण. समजा एवढं सगळं आपलं व्यवस्थित आहे तरीही आपल्याला प्राधान्यक्रम जर नसतील तर मग आपल्याला कुठंतरी तक्रार करावी लागणार आहे. मग आता ही तक्रार कशी करायची त्याविषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तक्रार. ग्रीव्हनन्स निवारण. तांत्रिक अडचण असल्यास पोर्टलवर योग्य पद्धतीने तक्रार कशी नोंदवावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन आता आपल्याला घ्यायचंय. जर काही तांत्रिक अडचण असल्यास पोर्टलवर योग्य पद्धतीने तुम्हाला तक्रार नोंदवण्याचा तुमचा राईट्स आहे, हक्क आहे आणि ती तक्रार तुम्ही नोंदवायलाच पाहिजे. काही प्रश्नच येत नाही. तर मग ती कशी नोंदवायची याविषयीचं आता मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. तक्रार नोंदवण्यापूर्वीची पूर्वतयारी. तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे पण नोंदवण्याच्या अगोदर तुम्हाला काही पूर्व तयारी करावी लागते. ती तयारी कशा प्रकारे आपण करायची, आपल्याला काय करायचं आहे ते आता आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. लॉगिंग माहिती. तुमचा TAIT शिक्षक अभियोग्यता चाचणी रोल नंबर आणि तुमचा जो युजर आयडी आहे आणि पासवर्ड हे टाकून तुम्ही लॉगिंग करायला पाहिजे. दुसरं, समजा लॉगिंग केल्यानंतर जर आपल्याला प्राधान्यक्रम खरोखरच आता दिसतच नाहीत हे सगळं पाहून तर मग त्याचा आपण आता स्क्रीनशॉट घेऊया. स्पष्ट स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे. प्रिफरन्स आर नॉट अवेलेबल असं जिथं असेल किंवा जो काही तांत्रिक एरर येत आहे त्याचा स्पष्ट स्क्रीनशॉट काढून ठेवा. तक्रार करण्याच्या पूर्वीच्या ह्या गोष्टी आहेत. तुम्हाला जो काही तिथं एरर दिसते त्या एररचा स्पष्ट असा स्क्रीनशॉट काढायचा आहे. त्याच्यानंतर उपलब्ध जागेचा पुरावा. जाहिरातीमधील व्हॅकन्सी मॅट्रिक्स तुमच्या प्रवर्गाच्या आणि विषयाच्या जागा उपलब्ध असल्याचे दर्शवणारे PDF फाईल पाने तयार ठेवा. तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता लिहिली, तुमचा प्रवर्ग लिहिला आणि तुमचं माध्यम आहे, त्यानंतर तुम्हाला समांतर आरक्षण असेल तर ते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये व्यवस्थित नोंदवलेल्या आहेत
आणि तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक तुमच्या प्रवर्गानुसार तुमच्या विषयानुसार जर मॅट्रिक्स जे आहे, व्हॅकन्सीचं मॅट्रिक्स जे आहे, त्याच्यामध्ये जर जागा उपलब्ध असतील तर त्याचे तुम्ही पीडीएफ तयार करा. त्या जागा ज्या आहेत त्याच्या प्रिंटआउट काढा किंवा त्या जागा घेऊन त्याचे पीडीएफ मध्ये त्याला कन्वर्ट करा की ह्या माझ्या विषयाच्या जागा इथं आहेत म्हणून. त्याचे पीडीएफ तुम्ही कन्वर्ट करून तुमच्या जवळ ठेवा, कारण ते सुद्धा तुम्हाला अपलोड करावे लागतात. आता तक्रार प्रक्रियेचे टप्पे आहेत. पहिला टप्पा, लॉग इन करा. तुम्हाला लॉग इन करावं लागेल. त्यासाठी तुमचा जो काही TIITचा नंबर असते तो वगैरे टाकून तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागेल. पवित्र पोर्टलवर जाऊन तुमचा आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून प्रोफाईल ओपन करा. नंबर 1. नंबर 2, ग्रॅव्हिनन्स टॅबवर तुम्हाला जायचं आहे. डॅशबोर्डवर मेनूमध्ये ग्रॅव्हिनन्स किंवा तक्रार नावाचा पर्याय शोधा व क्लिक करा. 3 नंबर, प्रकार निवडा. ड्रॉपडाऊन मधून प्रिफरन्स नॉट जनरेटेड किंवा टेक्निकल इश्यू पर्याय निवडायचा आहे. जो काही तुम्ही स्क्रीनशॉटवर तुम्हाला एरर दिसते तो त्या ड्रॉपडाऊन मेनू मधून तुम्हाला निवडायचा आहे. 4 नंबर, वर्णन लिहा. टेक्स्ट बॉक्स मध्ये तुमची अडचण, म्हणजे तो जो टेक्स्ट बॉक्स आहे तिथं तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे, त्याच्यामध्ये तुमची काय अडचण आहे ती सविस्तर मराठीमध्ये व्यवस्थित तिथं टाईप करून तुम्हाला लिहायची आहे. टेक्स्ट बॉक्स मध्ये तुमची अडचण, उदाहरणार्थ जागा असूनही पर्याय येत नाहीत, जागा असूनही प्राधान्यक्रम येत नाहीत, असं स्पष्ट भाषेत तिथं तुम्हाला लिहायचं आहे मित्र. पुढे चालूया आपण. पुढे आपल्याला तक्रार प्रक्रियेचे टप्पे हे सुद्धा एक याच्यामध्ये महत्वाचं आहे. तुम्हाला पुरावा जोडायचा आहे. अपलोड अटॅचमेंट वर क्लिक करून तयार ठेवलेला स्क्रीनशॉट मर्यादित साईज मध्ये जोडा. जे काही तिथं साईज पाहिजे त्या साईज मध्ये त्याला कन्वर्ट करा आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे. सबमिट करा. भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून सबमिट बटनावर क्लिक करा. 7 नंबर, टोकन जतन करा, कारण तुम्हाला त्यानंतर त्यांच्या तक्रारीचं टोकन मिळते. ते टोकन तुम्हाला जतन करून ठेवायचं आहे. मिळालेला ग्रीव्हनन्स आयडी किंवा तिकीट नंबर लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा त्याचा फोटो काढा. हे सुद्धा तुम्हाला करता येईल. त्यानंतर स्टेटस तपासा. काही दिवसांनी पोर्टलवर पुन्हा येऊन व्ह्यू ग्रॅव्हनन्स स्टेटस द्वारे तुमचा पाठपुरावा तुम्हाला तपासता येतो की आपली जी तक्रार आहे त्याचं स्टेटस काय आहे ते सुद्धा तुम्हाला तपासता येते. त्यानंतर उमेदवारांसाठी महत्वाचा संदेश आहे. जे काही शिक्षक उमेदवार आहेत आपले बंधू आणि भगिनी, त्यांच्यासाठी एक महत्वाचा संदेश असा आहे की जरी प्राधान्यक्रम जनरेट झाले नसतील तरी आपल्याला घाबरून जायचं नाही. मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही जर पुढे गेले तर तुमचा तो राईट आहे, तुम्हाला प्राधान्यक्रम त्यांना देणं भाग आहे. कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास घाबरून न जाता मुदत संपण्यापूर्वी लवकरात लवकर योग्य पुराव्यासह ग्रीव्हनन्स पोर्टलवर तक्रार नोंदवा. सध्या जागा नसल्यास निराश होऊ नका. पुढील टप्प्यात संधी मिळू शकते. समजा याच्यामध्ये जर तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेट केलेलं आहे त्याला अनुसरून जर जागा नसतील तर नाराज होण्याचं काही कारण नाही. पुढल्या ह्याच्यात तुम्हाला पुढला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच प्राधान्यक्रम मिळू शकतात. यश नक्की मिळेल. सर्व शिक्षक उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. माहितीपूर्ण आणि अचूक मार्गदर्शन आहे मित्र. जर तुम्हाला प्राधान्यक्रम दिसत नसतील तर तक्रार कशा प्रकारे करायची याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटस का होईना पण जे काही आपले शिक्षक उमेदवार ज्यांना अडचणी येतात त्या अडचणी त्यांच्या कशा प्रकारे त्यांच्या अडचणी असतात त्या अडचणीवर आपण ही एक म्हणजे स्लाइड तयार केलेली आहे आणि त्यावर हा व्हिडिओ तयार केलेला आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा तुमच्या शिक्षक उमेदवारांना. आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.